नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात सर्वे? अच्छा, तर आपण आता भेटतो आहे 2 वर्षानंतर. अ, होळीची सुट्टी आहे, होळीची राईड आहे आणि आपण जात आहोत त्र्यंबकेश्वरला. त्याचं बघ आपली गाडी, आपला ऐरावत पण फुल सेट आहे आणि जसं तुम्हाला सांगतो, आता ही राईड छोटी राईड नसणार आहे, थोडी मोठी राईडच होणार आहे. म्हणजे आपलं होणार आहे ऑलमोस्ट त्र्यंबकेश्वर नंतर आपण करणार आहोत त्र्यंबकेश्वर नंतर जाणार आहोत पुढे श्रीकृष्णेश्वर, तिकडनं पुढे लोणार लेकला जाणार आहोत एक दिवस असंच काढून, आणि मग औंध नागनाथ आणि त्यानंतर पारली वैजनाथ झालं की मग थेट घरी. आणि जर अजून काही टाईम असेल तर मग बघू कुठेतरी ऑन द वे. आणि हां, निघायचं होतं मला 4:30 वाजता आणि तुम्ही बघू शकता आता किती. आणि हा लेट झाला आहे, तुम्हाला माहिती आहे कोणामुळे. नेहमी लेट करते, काय करायचं आता. आता बघू पुढे कितीला पोचतोय. माझा प्लॅन होता 4:30ला निघायचा, म्हणजे जरा मला 5:30 बोलले होते. काय ऐकू नका, मी 4:30च बोललेलो होतो. आणि हां, आम्ही दोघेच आहोत राईडला. 2 मित्र येणार होते पण काही कारणांमुळे त्यांचं कॅन्सल झालेलं आहे. तर मग चला पुढे भेटू तुम्हाला राईडवरती. चला, लेट्स स्टार्ट द राईड. अरे गणपती बाप्पा मोरया. या गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला या. काय आलं? बसा, हळ आरामात, काय नाही. आता हे डिस्कनेक्ट करून प्ले करा. चला, तर मग आता आपली राईड स्टार्ट होत आहे. आणि राईड सुरू करता करता आपल्याला वाजलेले आहेत 5:47. 4 तास दाखवतो इकडनं. मॅप काय सध्या लावलेला नाही आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, आपण आता आहोत घोटी वैतरणा रोडवरती. मुंबई नाशिक हायवेवरती क्रूज करत आल्यानंतर इगतपुरी क्रॉस केला की एक घोटी टोल प्लाझा लागतो. घोटी टोल प्लाझाच्या क्रॉस केल्याच्या साधारण 12 ते 13 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. आणि तो लेफ्ट घेतलं की ह्या रोडवरती आपण येतो, जो आहे घोटी वैतरणा रोड. आणि खरंच सांगतो मित्रांनो तुम्हाला, हा जो रोड आहे तो खरंच सिनिक रोड आहे. कारण हा मोस्ट ऑफ द रोड जो आहे वैतरणा रिझर्वायरच्या साईडनी जातो. आणि एक क्षण तर असा येतो की ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला
दोन्ही साईडनी पण वैतरणा रिझर्वायरचं पाणी असतो आणि मधून तुम्ही जात आहात क्रुझिंग करत. असे सिनिक व्ह्यूज मला ॲक्च्युली खूप आवडतात. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण क्रुझिंग करत असतो आणि एका साईडला किंवा दोन्ही साईडला पाणी असतं, ते रोड्स मला तर जाम आवडतात. आणि अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की हे पाणी आहे ते खरंच क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर, म्हणजे कम्प्लिटली ब्ल्यू पाणी आहे. आय थिंक कॅमेरामध्ये तेवढं क्लिअर दिसत नसेल, पण जर तुम्ही कधी या रोडने आलात तर नक्कीच बघू शकता. सो तुम्हाला डायरेक्ट आता त्र्यंबकेश्वरला भेटूया. चला. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो त्र्यंबकेश्वरला. इथे रूम घेतलेली आहे आम्हाला रूमसाठीच आणि तयारही झालेलो आहे आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. ही अशी रूम घेतली आहे. फक्त पसारा झाला आहे, प्लीज पसारा इग्नोर करा. ही रूम आम्हाला भेटली आहे थेट आपलं त्र्यंबकेश्वर. बघा, त्र्यंबकेश्वरची एंट्री तिकडे समोर आहे, त्या तिकडे, आणि ही रूम इकडे आमची समोर इथे. पण ही रूम आम्ही जी घेतली आहे, आता फ्रेश होऊन दर्शन करून येणार आहे तेवढ्यापुरतीच. आणि दर्शन करून झाले की इकडे येऊन परत चेंज करणार आणि मग आम्हाला प्लॅन आहे की रामकुंडला जायला. रामकुंडला जाऊन गंगा आरती, राईट, गंगा आरती आम्हाला अटेंड करायची आहे काय पण करून. तर आता बघू इकडे दर्शनाला किती वेळ लागतो आहे, कारण आता आम्हाला वाजलेले आहेत 11:30 मला इथेच झालेले आहेत. तर आता बघू दर्शनाला किती वेळ लागतो आहे. होपफुली लवकरात लवकर दर्शन होऊन जाईल आणि आम्ही इकडनं रामकुंडला पोचू लवकर आणि मग तिकडनं गंगा आरती अटेंड करू. चला, तर तुम्हाला आता आम्ही पुढे भेटतो दर्शनाच्या टायमाला. इकडनं असं आलो आहे, तिकडनं येऊन असे इकडनं येऊन इकडून एंट्री घेतली आहे. 1, 2, 3, 4, 5 यायला आलो आहे. इथून आमच्या दर्शनाची लाईन सुरू झालेली आहे. वाजलेत किती दाखवा? 11:47ला आम्ही दर्शन सुरू केलेलं आहे. आता इकडून इथे एवढे सगळे पार करत इकडे आलो. आता इकडनं सेम तेवढंच त्या साईडला पण आहे आणि मग तिकडनं 1, 2, 3, 4 समोर सध्या तरी 4 सेक्शन्स दिसत आहेत. तेवढे पाडल्यानंतर आता पुढे अजून किती साधारण माहिती नाही, पण बाहेर विचारलं आम्ही तर त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारण 3 तास, 2.5 ते 3 तास, 2.5 ते 3 तास आम्हाला दर्शन आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित असलेलं श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सध्याचे मंदिराचे बांधकाम पेशवे नानासाहेब यांनी 1755 ते 1786 दरम्यान करून घेतले होते. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराचे 3 कापर आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सतत सुरू असतो. लाईन ही आहे VIP पासवाली लाईन. 11 वाजता लाईनमध्ये उभा होतो. 2 वाजलेत. आता आम्ही मंदिराचा गाभारा इथून तर दिसतोय. अजून एक अर्ध्या तासात आमचं दर्शन होऊन जाईल. आतमध्ये तर अलाउड नाही आहे फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला, तर मग हे जेवढाच व्हिडिओ काढतो त्याच्या पुढे काढत नाही. बाकी मग दर्शन झालं तर बाहेर होतो. हे बघा, हे VIP वाल्यांना सवनातून दर्शन होतं तिकडनं जाऊन. मस्तपैकी झाला आता
फायनली आमचे दर्शन झालेले त्र्यंबकेश्वरला. तुम्ही पाहू शकता हे बघा, हे मंदिर आहे. ही लाईन होती कॉमन लाईन, ज्या लाईनीतून आम्ही आलेलो. हे मंदिरचं सभागृह आहे. इथे आतमध्ये त्र्यंबकेश्वर आहे. तर हे आता आम्ही बाहेर थोडंसं फिरू, थोडेफार फोटोशूट्स वगैरे करू. हां, आम्ही आतमध्ये काय केलं? अभिषेक केला. वाजलं 3:30. आम्ही 11:15 वाजता लाईनमध्ये उभे होतो. अभिषेकला एक 20 मिनटं गेले. म्हणजे आम्ही आमचं दर्शन ॲक्च्युली बघायला गेलं तर 3 वाजता झालं आहे, पण अभिषेकच्या ह्याच्यामध्ये थोडा वेळ गेला. तुला तर ॲनिव्हर्सरी आहे, आलो आहे, तर मग अभिषेक तर करून जायला पाहिजे ना महादेवाकडे. चला, हर हर महादेव. तर ह्या एक्झिटमधनं बाहेर आल्यानंतर आपण जेव्हा उजवीकडे वळलो तर इकडे एक मंदिर आहे. हे कसलं मंदिर आहे? महादेव मंदिर. महादेवाचं मंदिर आहे. इथेही तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन करू शकता. शिवलिंग आहे आतमध्ये. आणि ते दर्शन झाल्यानंतर मग ही वाट आहे बाहेर जायला. आणि बाहेर जाताना आपल्याला डाव्या बाजूला लागतं जे आहे श्री स्वयंभू देवी माता गायत्री मंदिर. आता आलोय तीर्थराज कुशावर्तला आणि इथे आहे. आणि पौराणिक कथेनुसार ऋषी गौतम यांनी आपले पाप शुद्ध करण्यासाठी येथे गंगा नदीला सापळा लावण्यासाठी कुश गवताचा वापर केला, ज्यामुळे कुंडाचे नाव कुशावर्त असे पडले. हे एक प्रमुख धार्मिक स्थळ असल्यामुळे इथे विविध विधी देखील केले जातात. तर कुशावर्त कुंड हे मुख्य त्र्यंबकेश्वर मंदिरापासून अराऊंड 400 मीटर अंतरावर आहे. हे मंदिरच्या मागच्या बाजूला आहे आणि हे गोदावरी नदीचा उगमस्थान देखील सांगितलं जातं. हे बघा, आपला ऐरावत इकडे आहे आणि ते आहे ते तीर्थ कुशावर्त कुंड, जिकडे आत्ता आपण जाऊन आलो. आणि हे बघू शकता तुम्ही, त्या रूमवरनं चेकआउट केलं, त्यामुळे गाडी इथे अशी लावली आहे. बॅग्स पण नाही काढल्या, नी गार्ड्स पण असेच टाकलेले आणि आम्ही असंच गेलेलो होतो. चला, आता झाला ॲक्च्युली उशीर, वाजलेत 5:30 वाजून 5:38 झालेत आणि आम्हाला पोचायचं आहे नाशिकला रामकुंडला. तिकडे 7 वाजता गंगा आरती सुरू होते. बघूया पोचतो का नाही.
ट्राय तर फुल करणार आहे मी. ट्राय तर फुल करणार आहे. मॅडमला लागली आहे भूक, तहान सगळं बोलू शकता, कारण सकाळपासून ॲक्च्युली काय नाही खाल्लं आहे. कंप्लीट उपवास झालेला आहे आमचा. म्हणून तरी दाखवा, कंप्लीट उपवास झालेला आहे. आता बघू, गंगा आरतीला जायचं त्यामुळे काय खात नाही, असंच निघतो आम्ही. चल तुम्हाला तिकडेच भेटतो डायरेक्ट.